सध्या गंगाखेड नगर परिषदेमध्ये जे 34 बेकायदेशीर संशयित जे काही 34 लोक आहेत त्यापैकी 34 मला पहिल्यांदाच या ठिकाणी स्पष्ट करायचे की सर्व 34च्या 34 लोक हे इल्लीगल नाहीत. त्याच्यातले काही नियमात आहेत, पण गेल्या 2 वर्षामध्ये ज्या काही इल्लीगल पद्धतीनं बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या त्या बाबतीत मी आपल्याला काही खुलासे करणार आहे. तर पहिलं नाव आहे राजू देवीदास साळवे. हा कोणाचा भाऊ आहे आपल्याला माहित नसेल तर मी सांगतो, हा उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांचा भाऊ आहे, बंधू आहे. तर यांना नियुक्ती आदेश कधी देण्यात आले तर दिनांक 9/9/2025 यांच्या नियुक्तीचा आदेश आहे जावक क्रमांक मध्ये 1932. आणि यांना गंगाखेड नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत जयवंत सोनवणे यांनी त्यांना त्यांची कुठल्या पदावर नेमणूक केली तर डायरेक्ट मुकादम. आता मुकादम होण्यासाठी किमान 5 वर्ष सफाई कामगार म्हणून डायरेक्ट मुकादम म्हणून निवड. पण गंमत अशी आहे की हा जो नियुक्ती आदेश दिनांक आहे हा अजून एका माणसाला दिलेला आहे. याची आवक जावक क्रमांक मध्ये राजू देवीदास साळवेची जर तुम्ही जावक क्रमांक मध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद पाहिली तर काय आहे तुम्हाला दाखव. ही जावक क्रमांक नोंद आहे 9/9/2025. ही जावक क्रमांकाची या ठिकाणी कॉपी देतो. जावक क्रमांकामध्ये असा उल्लेख आहे की संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा निविदा सूचना प्रसारित करण्याबाबत ही जावक क्रमांकामध्ये याची नोंद आहे. 9/9/2025 ला नियुक्ती झाली. त्यांचा नियुक्ती क्रमांक आहे 1932. त्याची जावक क्रमांक मध्ये इकडं नोंद काय आहे, संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. नंबर काय होता 1932 दिनांक 9/9/25. आता अजून एक त्या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांचं नाव आहे महादेव लिंबाजी ओगले. ओगलेला सुद्धा त्याच दिवशी म्हणजे 9/2/2025 या रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्यांचा सुद्धा नियुक्ती आदेश जावक क्रमांक 1932. एका माणसाला 2-2 जावक क्रमांकाने आदेश देता येतात का? म्हणजे याचा अर्थ काय, त्या नियुक्त्या आत्ता केलेल्या आहेत पण मागच्या तारखांमध्ये खतवलेल्या आहेत, हा याचा अर्थ होतो. आता तिसरा मुद्दा सांगतो तुम्हाला. मुसा इसाक शेख यांना आदेश दिनांक आहे 3/11/2025 ला. रुजू दिनांक आहे 18/5/2025. आदेश निघाल्यानंतर यामध्ये ज्यावेळेस आपण आदेश देतो त्यावेळेस आदेश दिल्यानंतर 7 दिवसात जॉईन होणे आवश्यक असते, पण ते झाले नाहीत. आणि या आदेशाचा जावक क्रमांक आपण जर पाहिला तर तो 2356/1 केलेला याला. जावक क्रमांक मध्ये 2356/1 हा जावक क्रमांकच नाही, हा जावक क्रमांकच अस्तित्वात नाही. मग याला आदेश कसे दिले, कुठल्या बेसवर दिले, याची चौकशी करायची नाही.
यांना आदेश दिले 3/11/2025. त्याचा जावं क्रमांक आहे वापस तेच 2356/2 हा जावं क्रमांक असतील. त्या जवा क्रमांकाची मी तुम्हाला कॉपी सुद्धा देतो. अजान झाली थांबायचं का? इथे ज्या महिला आहेत त्यांचं नाव आहे शीला गोरकर. यांनी दिनांक 26/5/2025 ला एक माफीनामा लिहून दिलेला आहे नगराध्यक्षांना. तो माफीनामा काय की जावं क्रमांक मधील दिनांकातील मोकळ्या जागेत नियुक्ती आदेश अनुक्रमांक मध्ये दिल्याबाबत वरील विषयास अनुसरून आपणास माफीनामा लिहून देते की माननीय मुख्याधिकारी जयवंत सोनवणे साहेबांनी जावक रजिस्टर मध्ये मोकळे क्रमांक सोडण्यासाठी सूचित केले होते. तेव्हापासून ते जावक क्रमांक मध्ये जे सोडण्यात आले त्या क्रमांकावर काही कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश खतवण्यासाठी मला सांगण्यात आले होते. 2024 मधील आज रोजी पर्यंत मी सदरील कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश दिले. मागील तारखेत मागील अनुक्रमांक माननीय जयंत सोनवणे मुख्याधिकारी नप गंगाखेड यांच्या आदेशानुसार दिले आहेत. तरी साहेबांनी मला माफ करावी. ही चूक इथून पुढे होणार नाही. म्हणजे यांना जाब विचारला असता आम्ही की जावक क्रमांक वेगळा, आदेश क्रमांक वेगळा, आदेश दिनांक वेगळा कसं, तर त्यांनी हे माफीनामा लिहून दिला. तर याच्यामध्ये अजून यांचे 2 मोहरे सुटले. हे जावक क्रमांक मध्ये जुन्या डेट मध्ये कथवायचे कसे, यांच्यात 2 माणसं होते. त्याच्यात एकाचं नाव आहे छगन मिसाळ आणि दुसरा श्रीकांत सावंत. त्या 2 माणसांनी बॅक डेट मध्ये कुठलेही जुने आदेश खतवण्याचं काम ह्या 2 जणांनी केलंय. ह्या 2 जणांनी कोणाच्या सांगण्यावरून केलंय तर त्यांच्या 2 आकाच्या वर बसले होते त्या आकाच्या सांगण्यावरून केलं. आणि जे काही पुन्हा व्यवहार झाले ते 50-50 या स्वरूपात हे झाले.